भगूर ते देवळाली कॅम्प या रस्त्यांच्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुरावस्था झाल्याने रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांसह नागरिक हैराण झाली आहे. वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावंच लागत आहे. छोटे मोठे अपघात होत आहे. हा रस्ता भगूर, सिन्नर, इगतपुरी तालुक्यांसह बावनखेड्यातील कामगार, शेतकरी, शालेय विद्यार्थी रोज या रस्त्याने येत जात असतात. जनता फोडते हंबरडे, खड्ड्यांमुळे मोडले कंबरडे असे म्हणत भगूर ते देवळाली कॅम्प नाका नंबर 2 या ठिकाणी रस्त्यावर बसून जन आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींचा संताप व्यक्त करत रस्त्याच्या मध्यभागी बसून जन आंदोलन करण्यात आले. याच्यामध्ये फक्त 41 लाखाच्या कामाचं हे निविद आलेले, 41 लाखाचं फक्त रिसर्फिसिंग, फक्त मेंटेनन्स आणि कामाची सुरुवात होणार म्हणजे टेंडर भरायला सुरुवात होणार 16/8/2024 ला. 16/8/2024 आज आहे 11 तारीख. कोणतं टेंडर निघालं, कोणाला वर्क ऑर्डर दिली, किती लाखाचं काम आहे काहीच माहित नाही. ज्यांना त्यातलं काही ज्ञान आहे त्यांनी एक समिती स्थापन करावी आणि या कामावर अतिशय चांगल्या प्रकारे कसं काम होईल याच्याकडे लेखाजोखा मागावा. ठेकेदार कोण आहे यांनी इथं पूर्ण 3 ठिकाणी 4 ठिकाणी बोर्ड लावावे म्हणजे प्रत्येक माणसाला गावातल्या या रस्त्याने जाणार येणाऱ्याला याची माहिती मिळेल आणि हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने कसं होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. या रस्त्याचं कुठपर्यंत डांबरीकर ते सांगता 1200 मीटर सांग, तर त्यांनी प्रत्यक्ष येऊन सांगायचं आम्हाला. आम्ही का तुमच्या विरोधात नाही करत आहे, कारण की आम्हाला त्रास होतो. त्यांनी 2 व्हीलरवर फिरायचं, त्यांना जर त्रास नाही झाला तर 1000 रुपये आमच्याकडून घेऊन जायचे. अनेक प्रकारचे अनेक कोटी निधी येतात, सांगतात फक्त 2 कोटी आले, 14 कोटी आले, परवाच ऐकलं का 5 कोटी आले. पण कामाचं काय? सगळ्या टक्केवारीमध्येच हा निधी खाला जातोय. मोटरसायकलवरून पडतोय, अनेकांचे हात मोडले, कंबर मोडलं, अनेकांचे अपघात होऊन जीव सुद्धा गेलेले. आणि या सर्वाला कारणीभूत फक्त आता असलेले लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असो या खासदार असो. आज कोणते नाळं फोडलं आणि ते नाळाचं झाड लागलं 5 वर्षांनी. दॅट इज नॉट मॅटर. हा विषय एकदम तडीच गेला पाहिजे आणि हा तात्काळ झाला पाहिजे. पावसाचे दिवस आहे, कॉन्क्रीटीकरणला, क्युरिंगला चांगलं वातावरण आहे. तर हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा बिटको पॉइंट पासून तर भगूर सावरकर स्मारकापर्यंत कॉन्क्रीटचा झालाच पाहिजे. यावेळी 2 तास वाहतूक ठप्प झाली होती आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प.